नमस्कार. पंढरीचा परिवारमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी संतोष कसगावडे आणि आपण गेले 4 दिवस झालं बळवंत सर यांच्याकडून पंढरीचा संपूर्ण इतिहास आणि अध्यात्म हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि विठ्ठल मूर्ती असेल, पांडुरंगाचा पुंडलिकाचा इतिहास असेल किंवा ज्या ज्या काही संतांनी किंवा पाठीमागच्या धर्मग्रंथामध्ये काय उल्लेख आलेला आहे विठ्ठल मूर्तीचा, तोही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. वारकरी संप्रदायाचे आणि संत साहित्याचे अभ्यासक माननीय बळवंत सर, नमस्कार सर. नमस्ते सर, आज आम्हाला, कारण आतापर्यंत आपण जे काही भाग केले त्यामध्ये अनेक प्रेक्षकांची अशी मागणी इथे आलेली आहे कमेंटद्वारे की विठ्ठल मूर्ती नेमकी कोण आहे, काय आहे. कोणी म्हणते बुद्ध आहे, कोणी म्हणते जैनांचे ते तीर्थकार आहेत, किंवा कोणी म्हणते विरगळ आहे, आणि वारकरी संप्रदाय म्हणतोय की विष्णूचा, महाविष्णूचा अवतार आहे, श्रीकृष्णाचं इतर रूप आहे. नेमकं काय आहे ते थोडंसं सविस्तर सांगितलं तर बरं होईल. आजचा जो वारकरी संप्रदाय आहे त्या वारकरी संप्रदायाची अशी धारणा आहे की पुंडलिकाच्या सेवेतून, पुंडलिकाच्या भक्तिभावातून आणि त्याच्या सेवाभावी वृत्तीतून प्रकटणारा देव म्हणजेच पांडुरंग, म्हणजेच विठ्ठल, ही वारकरी संप्रदायांची गाढ श्रद्धा आहे. आणि त्यासाठी ते भक्त पुंडलिकांची कथा सांगतात. श्रीकृष्णाचा अवतार म्हणून पांडुरंगाला पाहतात. मग श्रीकृष्ण कोण? तर हा श्रीकृष्ण म्हणजे विष्णूचा अवतार आहे. ज्या काळात रामायण लिहिलं गेलं, ज्या काळात महाभारत लिहिलं गेलं, त्या काळामध्ये अवतार संकल्पना अस्तित्वात नव्हती. पण पुराणं आली आणि पुराणाने ही अवतार कल्पना आपल्या संस्कृतीमध्ये रुजवली. आणि पुंडलिक हा कृष्ण भक्त होता. आणि कृष्णाच्या भक्तीतून, कृष्णाच्या सेवेतून किंवा जनसामान्याच्या सेवेतून, आई वडिलांच्या सेवेतून तो प्रकट होतो, तो दिसतो. हा वारकरी संप्रदायाचा मूळ आधार आहे. परंतु ज्या वेळेला आपल्या देशामध्ये, आपल्या भारतात विठ्ठलाचा एक अभ्यास सुरू झाला, संत वाङ्मयाचा एक अभ्यास सुरू झाला, त्यावेळेला काही पाश्चात्य लोक किंवा ख्रिश्चन मिशनरी लोक आपल्या महाराष्ट्रात आले, देशामध्ये आले, आणि त्यांनी संत साहित्याच्या अभ्यासाबरोबर विठ्ठलाचा सुद्धा अभ्यास सुरू केला. मग त्या अभ्यासकांच्या मध्ये त्यांनी अनेक ठिकाणी भ्रमण केलं, अनेक ठिकाणची देवळं पाहिली, आणि म्हणून त्यांनी असा अनुमान काढलं किंवा त्यांनी असा तर्क काढला की ही विठ्ठल ही एक विरगळ आहे. आणि मग या विरगळीच्या कल्पनेला, विरगळीच्या संकल्पनेला आपल्या एतद्देशीय काही अभ्यासकांनी दुजोरा दिला आणि त्याच्याशी ते सहमत झाले. म्हणून विठ्ठल ही एक विरगळ आहे अशी एक कल्पना मांडली जाते. असा एक विचार पुढे येताना आपल्याला दिसत आहे. आता जैनांचे तीर्थंकार मानलं जातं, मग ते काय प्रकार आहे तो? जैनांचे एकूण तीर्थकर हे 24 तीर्थकर झाले. त्यामध्ये वर्धमान महावीर हा 24वा तीर्थकर. परंतु पांडुरंगाला जैन धर्मीय लोक हा 22वा तीर्थकर म्हणजे जैनांचा नेमिनाथ आहे अशी त्यांची श्रद्धा आहे. हा नेमिनाथच एक मंदिर गुजरातमध्ये गिरनार नावाचा जो पर्वत आहे त्या ठिकाणी त्याचं मंदिर आहे. परंतु त्या मंदिरातील मूर्ती आणि पंढरीच्या ठाई असणारी विठ्ठलाची मूर्ती यामध्ये तसं कोणत्याही प्रकारचं साम्य दिसत नाही. परंतु काही जैन राजाने पंढरपूर ह्या भूभागावर राज्य केलेलं आहे आणि त्यामुळं जैन राजे सुद्धा पंढरपुरात येत असत, विठ्ठलाचं दर्शन घेत असत आणि विठ्ठलाच्या मंदिराला, विठ्ठलाला देणगी स्वरूपामध्ये काही रक्कम सुद्धा ते देत असत. आणि त्यामुळं हा जैनांचा नेमिनाथ आहे
अशी ही संकल्पना लोक मनामध्ये घर करून राहिलेली आहे. आता हे अनेकांचं म्हणजे आतापर्यंत ते खरं तरी संशोधनाचाच विषय आहे की विठ्ठल मूर्ती ही बौद्ध मूर्ती आहे असं आज ही बराचसा समाज म्हणतो की ही बुद्ध मूर्ती आहे. यावर हे खरं आहे का? आपल्या अनेक महाराष्ट्रीय संतांनी सुद्धा विठ्ठलाला बुद्धाचा अवतार मानलेला आहे. त्यामध्ये संत नामदेव आहेत, संत जनाबाई आहेत, संत ज्ञानदेव आहेत आणि ते सुद्धा विठ्ठलाला वर्णन करताना बुद्ध म्हणून करतात. की संत नामदेव काय म्हणतात पहा, बौद्ध श्री वत्सलाचे घरी जन्म संभवीच्या उदरी राजकांती ए नगरी निरंतर रूपे राहिला ध्यान मुद्रा मांडोनिया वस्त्र शस्त्र तेजोनिया राहिला परी निरंजनिया. जे बुद्धाचं जे वर्णन आहे त्यामध्ये ते वत्सलाच्या घरी म्हणतात. यात शुद्धोधनाचा उल्लेख नाही, महामायेचा उल्लेख नाही, गौतमाच्या आईचा. इथं शांभवी नावाच्या कोणी स्त्रीच्या उदरामध्ये बुद्धाचा जन्म झालेला आहे. म्हणजे हे वर्णन गौतम बुद्धाशी, सिद्धार्थ गौतमाशी संबंधित होत नाही, येत नाही. पुढचं जे नामदेव म्हणतात की त्यानं वस्त्र शस्त्र या सर्वांचाच त्याग केलेला आहे आणि तो निरंतर या विटेवर उभा राहिलेला आहे. लोककल्याण हा त्याचा उद्देश आहे आणि वारकरी संप्रदायाची स्थापना सुद्धा लोककल्याणासाठीच झालेली. बुद्धचा जो ग्रंथ आहे महावंश नावाचा महायान पंथीयांचा एक ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये असा उल्लेख येतो की पंढरपूर क्षेत्री एक विहार बुद्धांच्या प्रचारासाठी इथं बांधलेलं होतं. बुद्ध धर्माच्या विचाराचा प्रचार करण्यासाठी बांधलेलं होतं. महायान पंथाने देव ही संकल्पना किंवा मूर्ती ही संकल्पना स्वीकारलेली आहे. परंतु महायान पंथ हा अलीकडचा आहे, बुद्धांच्या मृत्यूनंतर अस्तित्वात आलेला पंथ आहे. मूळ बुद्ध जे आहेत सिद्धार्थ गौतम यांनी देवाचंच अस्तित्व नाकारलेलं आहे, यांनी आत्म्याचं अस्तित्व नाकारलेलं आहे. त्यांचं कथन एवढंच आहे की हे जीवन दुःखमय आहे आणि दुःखाने दुःखच इथं आहे आणि दुःखाचा नाश कसा होईल या अनुषंगानं त्यांचं उद्बोधन आहे, त्यांचा धर्म प्रचार आहे. त्यांचा धर्म जो बोलतो तो याच्यावर बोलतो की दुःखावर बोलतो. मग दुःखाचा नाश कशानं होईल? बुद्धाने सांगितलं की निर्वाण प्राप्ती करून घेतल्याशिवाय आपल्याला दुःख मुक्ती मिळणार नाही. दुःख आहे म्हणून घाबरायचंही कारण नाही असंही बुद्ध धीर देतात. आपल्या बुद्धी चातुर्यानं, आपल्या प्रयत्नानं, आपल्या कष्टानं त्या दुःखावर आपण मातही करू शकतो. परंतु महावंश ग्रंथामध्ये इथं मंदिर होतं याचा उल्लेख मिळत नाही, इथं बुद्धाची मूर्ती होती याचाही उल्लेख मिळत नाही. फक्त पंढरपूरमध्ये पहिल्या धर्म परिषदेनंतर या महाराष्ट्री देशामध्ये एक बौद्ध भिक्खू आला आणि त्यानं काही दिवस पंढरपुरामध्ये राहून बुद्धांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे एवढाच उल्लेख त्या महावंश ग्रंथामध्ये मिळतो. आणि त्या अनुषंगानं काही बौद्ध धर्मीय विठ्ठलाला तो आमचा बुद्ध आहे, तो आमचा सिद्धार्थ गौतम आहे असं म्हणतात. आणि याच्या पुष्ट्यर्थ ते मंदिरामध्ये जे कमळाची फुलं आहेत, कमळची फुलं जे भिंतीवर कोरलेली आहेत ते की बुद्ध धर्मामध्ये कमळ आहे आणि म्हणून या मंदिरात कमळ आहे म्हणून हे मंदिर किंवा ही मूर्ती बुद्धाची आहे असा ते दावा करतात. परंतु कमळ पुष्प जे आहे ही कल्पना जैन धर्मामध्ये आहे, ही कल्पना हिंदू धर्मामध्ये आहे. जे वेद उपनिषदांपासून कमळाचं स्थान या धर्मामध्ये आहे. त्यामुळं याच्यावर अधिक संशोधनाची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
जर त्यांना अधिक आयुष्य मिळालं असतं तर त्यांनी यावर अधिक प्रकाश टाकला असता की ते म्हणत असत की ही विठ्ठलाची जी मूर्ती आहे ती आमच्या एका बोधिसत्वाची मूर्ती आहे. परंतु दुर्दैवानं त्यांनी याच्यावर फार पुढे संशोधन करण्यासाठी त्यांचं आयुष्य कमी पडलं आणि ती माहिती आपल्याला उजेडात येऊ शकली नाही. आज जी आपल्याला माहिती आहे ती वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचा सेवेतून प्रकटणारा देव म्हणजेच विठ्ठल, एवढीच माहिती आपल्याकडे आज उपलब्ध आहे. बौद्ध धर्मामध्ये जर मूर्तीच नसेल, आज ही मूर्ती म्हणजे बौद्ध आहे, त्याला कुठे ऐतिहासिक पुरावा कुठं सापडतोय का? किंवा असं कुठे जाणवलं का तुम्हाला बाबा कुठंतरी याची नोंद आहे किंवा नाही, कुठेच सापडलेली नाही आतापर्यंत? बुद्ध आहे आणि हे बुद्धाचं विहार आहे असा ऐतिहासिक पुरावा लिखित स्वरूपामध्ये कुठेही मिळत नाही. किंवा बुद्धाची मूर्ती जरी असती तर बुद्धाच्या मूर्तीमधला आणि विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये खूप फरक आहे. बुद्धाची मूर्ती ही वेगळ्या पद्धतीची आहे आणि पांडुरंगाची मूर्ती, विठ्ठलाची मूर्ती ही वेगळ्या पद्धतीमध्ये आहे. दोघांनीही शस्त्र आहेत, दोघांच्याही हातामध्ये शस्त्र नाही, परंतु चेहऱ्याची ठेवण, केसाची ठेवण हा जो प्रकार आहे किंवा कटेवर दिलेले हात, कटेवर ठेवून हात ठेवलेली जी मूर्ती आहे ती आपणाला भारतभर ह्या हिंदू धर्मामध्ये सापडती. पण बुद्धाच्या लेण्यांमध्ये सुद्धा, बुद्धांच्या साहित्यामध्ये सुद्धा अशा मूर्तीचं वर्णन ही येत नाही. म्हणून हा विठ्ठल बुद्ध आहे, त्याला ऐतिहासिक पुरावा नाही, परंतु संशोधनाला मात्र वाव आहे. अधिक संशोधनांती त्याच्यावर काहीतरी प्रकाश पडू शकेल असं माझं मत आहे. आता अनेक संतांच्या अभंगातून बौद्ध किंवा बुद्ध हे वर्णन किंवा शब्द आलेले आहेत, तो काय प्रभाव आहे नेमका? ज्या वेळेला संतांचा जो विचार आहे तो मूळ सेवाभावी विचार आहे. उच्च नीच हा भेद या समाजामध्ये नसावा, वर्णाश्रम धर्म या समाजामध्ये नसावा, या धर्मामध्ये स्त्रीला प्रतिष्ठा असावी आणि ह्या समतेचा विचार जो आहे हा वारकरी संप्रदाय देतो. आणि त्यामुळं वारकरी संप्रदायाला मूळचा हा विचार कुणी दिला तर हा विचार काही वेदांमध्ये नाही, हा विचार जैनाने आणि बुद्धाने दिला. आणि म्हणून वारकरी पंथाने, वारकरी संतांनी हा विचार बुद्धापासून घेतलेला आहे, जैनांपासून घेतलेला आहे. आणि समतेचा विचार देणारा देव म्हणून तो आम्हाला बुद्धच आहे असं काही संतांनी, आपल्या बऱ्याच संतांनी, संत नामदेवाने त्याला बुद्ध म्हटलेलं आहे, संत जनाबाईंनी त्याला बुद्ध म्हटलेलं आहे, संत ज्ञानेश्वरांनी त्याला बुद्ध म्हटलेलं आहे, संत एकनाथाने पण त्याला बुद्ध म्हटलेलं आहे. परंतु बुद्धाच्या बाबतीत बुद्ध हे अनेक होऊन गेले. नामदेवाने जो बुद्धावर अभंग लिहिलेला आहे त्या ठिकाणी गौतम बुद्धाची माता बुद्धचरित्राप्रमाणे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला बुद्ध आणि त्याचा धम्म याप्रमाणे, आणि अश्वघोषाने लिहिलेलं बुद्धचरित्र आहे त्यामध्ये त्याचं नाव सिद्धार्थ गौतम आहे, त्याच्या वडिलांचं नाव शुद्धोधन आहे आणि आईचं नाव महामाया आहे. परंतु शांभवीचे उदरी असा संत नामदेव त्याचा उल्लेख करतात. आणि म्हणून याच्यामध्ये फार एकवाक्यता दिसून येत नाही बुद्धचरित्रामध्ये आणि नामदेवाच्या वर्णनामध्ये. काही संतांनी त्याला बुद्ध म्हटलेलं. मग बुद्धाचा जो विचार आहे, जे चार आर्य सत्य आहे, जग अनित्य आहे किंवा जगामध्ये सगळं दुःख आहे, जगामध्ये प्रज्ञा हवी, शील हवं, चारी करुणा हवी. आपल्या संत तुकाराम महाराजांच्या कित्येक संतांच्या अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे की दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती. आणि हा विचार जो संतांनी सांगितला तो बुद्ध विचाराला जवळचा विचार आहे. मग तो बुद्धापासून घेतलेला तरी तो विचार असावा. आणि म्हणूनही त्यांना तो बुद्धाचा अवतार वाटत असेल तर यात नवल असण्याचं काही कारण नाही. बुद्ध सुद्धा जो जन्माला आला तो सुद्धा लोककल्याणासाठीच आला.
त्यानं राज्याचा त्याग केला, राजपदाचा त्याग केला, राजपुत्र ही संज्ञा हे उपाधी त्यानं नाकारली आणि तो तपश्चर्या करण्यासाठी जो गेला, तो कशासाठी गेला? तर त्याला वाटलं की या जगामध्ये दैन्य आहे, दुःख आहे, वाद आहेत, विवाद आहेत, भांडणं आहेत. आणि मग ती भांडणं कशावरून आहेत? अन्नावरून आहेत, रोहिणी नदीच्या पाण्यावरून आहेत आणि राज्यामध्ये द्वेष आहे, माणसाच्या मनामध्ये द्वेष आहे. याशिवाय प्रत्येक माणसाला जन्म आहे, बालपण आहे, त्याला वृद्धपण येतंय, त्याला आजारपणा येतंय आणि त्याचा मृत्यूही होतोय आणि त्याला दुःखही होते. मग त्यामध्ये त्याच्या ज्या डिझायर्स आहेत, बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे ते बऱ्याच अंशी आपल्या वारकरी संप्रदायाने घेतलेलं आहे. की बुद्ध निघताना म्हणतो की मी आता सुखाच्या शोधासाठी निघालेलो आहे. यात सुखाच्या शोधासाठी जेव्हा बुद्ध निघतो तेव्हा त्याच्या मनामध्ये एक आशा आहे, एक डिझायर आहे आणि मग आशा म्हणजेच तृष्णा आहे, एक वासना आहे. आणि मग कशाचा शोध घ्यायचा? तर सुखाचा शोध घ्यायचा. म्हणजे सुखाचा शोध घेणं हे सुद्धा एक प्रकारे दुःखाला कारणीभूत होते. आणि मी निघालो, मीच्या ठिकाणी अहंकार आहे आणि हा अहंकार नष्ट व्हावा. आणि बुद्धानं पुढं असं म्हटलेलं आहे की सुखाचा शोध घेणं, सुखप्राप्ती करून घेणं म्हणजे सुद्धा दुःखाचंच कारण होणं. इतका बारीक विचार, इतका महान विचार गौतम बुद्धानं दिलेला आहे. आणि तो विचार ह्या भागवत संप्रदायानं, ह्या वारकरी संप्रदायानं आपलास केलेला आहे. आणि म्हणून गौतम बुद्धालाच, ह्या विठ्ठलाला हा बुद्धाचा अवतार आहे असं त्याने जे म्हटलंय त्यात फारसं वावगं असं काही दिसत नाही. कारण गौतम बुद्धाच्या विचाराचा फार मोठ्या प्रमाणात पगडा आपल्या ह्या वारकरी संप्रदायावर आहे. त्यानंतर संत जनाबाई म्हणते, पण संत जनाबाई म्हणतात की होऊन या कृष्ण कंसवधी येला, आता बुद्ध झाला सखा माझा. आता जनाबाईचं वर्णन जे आहे ते ह्या सिद्धार्थ गौतमाशी थोडं मिळतं जुळतं, पण नामदेवाचं फारसं मिळत नाही. की त्यांना कृष्ण झाला आणि कंसाचा वध केला, कंसाला ठार केलं. परंतु आता तो काय आहे? आता तो बुद्ध झालेला आहे. आणि म्हणजे तो काय झालाय? त्यानं शस्त्र त्यागलेलं आहे. आपल्या महाभारतामध्ये शांती पर्वामध्ये अनुगीता नावाची एक गीता आहे, भगवत गीतेहून मोठी आहे. आणि त्यामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो त्या अनुगीतेमध्ये की युद्ध हे व्यर्थ आहे, शस्त्राचा उपयोग, शस्त्र हातात धरणं हे चुकीचं आहे, असा उल्लेख आपल्याही अनुगीतेमध्ये येतो. आणि त्याच्याशी या जनाबाईच्या अभंगाचा काही संबंध आहे का? महाभारतातल्या अनुगीतेशी. त्यानंतर आपले संत एकनाथ महाराज आहे आणि ते म्हणतात की नवबावशे स्थिर रूप तया नाम बुद्ध रूप, बौद्ध अवतार घेऊन विटे समचरण ठेवून, पुंडलिक दिवटा पाहून तयाचे द्वारी गोंधळ मांडलेला. हा तो संत एकनाथ महाराजांचा अभंग आहे की पुंडलिकाच्या दारात विठुरायानं गोंधळ मांडलेला आहे. ते जागरण आणि गोंधळ, हा गोंधळ कशाचा आहे? कशाचा दिवटा धरलेला आहे? हा दिवटा का धरलेला आहे? हा दिवटा ज्ञानाचा आहे, लोकांना ज्ञान देण्यासाठी, प्रकाशमान करण्यासाठी धरलेला आहे. आणि मग तो कसा प्रकाश द्याल? भक्तीनं द्याल, कर्मानं द्याल आणि ज्ञानानं द्याल. हा संदेश संत एकनाथांना याच्यातून द्यायचा आहे. अनेक संतांनी गौतम बुद्धाला अवतार मानलेला आहे, पांडुरंगाचा अवतार मानलेला आहे. पण मी पहिलं सांगितलं तशी अवतार कल्पना ही पुराण काळापासून या देशामध्ये, या धर्मामध्ये रूढ झालेली आहे. ह्या अवतार कल्पनेचा उगम मात्र वेदात आहे.
म्हणजे अनेक रूप धारण करू शकतोस तो, असं एका सुक्तामध्ये वेदांमध्ये माहिती वर्णन येतं. आणि म्हणून परंतु हा बुद्धच आहे, हा बुद्धाचा विचार आणि भागवत संप्रदायाचा विचार एक असला, परंतु ही मूर्ती बुद्धच आहे असं ठोसपणे आपल्याला म्हणता येत नाही. आता जे आपले धर्मग्रंथ आहे, धर्मग्रंथामध्ये कुठं बुद्धाचा विचार येतोय का, किंवा कुठं उल्लेख येतोय का? 6 शास्त्र 18 पुराण जी मानली जाते, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, यामध्ये कुठं जाणवते का ते? का वारकरी संप्रदाय आहेत म्हणजे आपल्या भागवत धर्मामध्ये ते फक्त त्याचा उल्लेख नाही, आहे? पुराणामध्ये गौतम बुद्धाचा उल्लेख आहे, परंतु तो कोणत्या अर्थानं आलेला आहे, तर तो मोहिनी घालण्यासाठी, मोहात पाडण्यासाठी असा उल्लेख एका पुराणामध्ये आलेला आहे की बुद्धानं अवतार घेतलेला आहे. परंतु ते पुराणातलं वर्णन बुद्धाला लागू होत नाही, ते चुकीचं आहे. आणि त्यामुळे हिंदू संस्कृतीमध्ये बुद्धाचं वर्णन फारच जवळजवळ नाही असं म्हटलं तर वावगं नाही. आता आपले जे काही धर्मग्रंथ आहेत म्हणजे ते आता पूर्वीच्या काळामध्ये बाणावरती लिहून ठेवले जायचे किंवा त्या पत्रावरती लिहायचे, ताम्रपटावरती लिहिले जायचे. पण हे प्रिंटिंगचा काळ कधी आला आणि त्यामध्ये यामध्ये काय मिस्टेक किंवा प्रिंट मिस्टेक झाली आहे का विचारामध्ये आणि लिहिण्यामध्ये, असं काही झालंय का? ज्या वेळेला लिखाण कला अवगत नव्हती, लिपीच अस्तित्वात नव्हती, त्यावेळेला केवळ पाठांतराच्या जोरावर आपण हे जे धर्मग्रंथ तयार झाले, वेद तयार झाले, उपनिषद तयार झाली, ही पाठांतरानच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली. परंतु ज्या वेळेला लिपीचा शोध लागला मानवाला आणि तो लिहू लागला, त्यावेळेला त्याचं पहिलं लिखाण कसं होतं, तर तो पहिलं ताडपत्रावर लिहित असे किंवा झाडाच्या पानावर तो लिखाण करत असे. हे लिखाण ही किती दिवस चालत असे, तर हे लिखाण जास्तीत जास्त 500 वर्षच टिकत असे. आणि हे लिखाण एखाद्या फडक्यात बांधून त्यावेळेला एखाद्या मंदिरात किंवा सार्वजनिक ठिकाणी ठेवलं जात असे. आणि पुन्हा हे जेव्हा खराब होईल, नाशिवंत होईल, नाश पावेल, त्यावेळेला ते पुन्हा लिहून काढलं जात असे. आणि त्यामुळं सर्वांनाच हे सर्वच श्लोक पाठ असतील अशातलाही भाग नव्हता. आणि त्यामुळे ज्याला जो भाग पाठ आहे, ज्याला जो भाग येतोय, त्यांच्याकडूनही ते लिखाणामध्ये झालेलं आहे. आता प्रिंटिंगची कला कधी अस्तित्वात आली, तर ही अधिक 14व्या शतकामध्ये आपण पाहतो की प्रेस अस्तित्वात आली. आणि मग तिथून पुढं हे लिखाण कला आणि प्रेस कागदावर लिहिण्याची कला मानवानं ग्रहण केली. परंतु ती भारतात फार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध नव्हती. भारतामध्ये हस्तलिखित स्वरूपामध्येच ताडपत्रावर किंवा ताम्रपटावर ही माहिती मंदिरामध्ये जतन करून ठेवली जात होती. आपण पाहतो, भारताचा इतिहास पाहतो की भारतामध्ये इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं आणि त्याचीही एक कंपनी व्यापारासाठी आली आणि ती राज्यकर्ती बनली, ईस्ट इंडिया कंपनी. ह्या ईस्ट इंडिया कंपनीनं काय केलं, ज्या वेळेला बंगालमध्ये आपल्या सत्तेचा पाया रोवला, त्यावेळेला त्यांनी एक न्याय यंत्रणा उभारली. आम्ही न्यायी आहोत, इथले वाद, इथले विवाद, इथली भांडण, इथला तंटा आम्ही न्यायालयामार्फत मिटवू. आणि म्हणून त्यांनी न्यायालयाची स्थापना केली. आणि त्यावेळेला न्यायदानासाठी त्यांना कायदे करणे गरज होती, कायद्याची गरज होती. आणि म्हणून त्यांनी भारतीय धर्मग्रंथांचा अभ्यास सुरू केला. भारतीय कायदा काय सांगतोय का, त्याच्यावर काय लिखित इथं सापडतंय का, ह्याचा धोंडाळा त्यांनी घेतला. त्यानंतर न्यायशास्त्र काय सांगतंय, भारतामध्ये 6 शास्त्र होती, त्या न्याय वैशेषिके नावाचं एक शास्त्र आहे, त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि त्याने सुरुवातीला कोड ऑफ जेंटू लॉज नावाचं एक पहिलं कायद्याचं पुस्तक बनवलं. ते पुस्तक मनुस्मृतीच्या आणि इतर धर्मग्रंथांच्या आधारावर होतं. आणि त्यामुळे पण त्या कायद्यामध्ये विषमता होती. स्त्रियांना वेगळ्या शिक्षा दिल्या जात असत, पुरुषांना वेगळ्या शिक्षा दिल्या जात होत्या. त्यात ही उच्चवर्णीयांना वेगळ्या शिक्षा आणि
खालच्या जातीतील लोकांना वेगळ्या शिक्षा, असा तो कायदाच पहिला ब्रिटिशांनी जो भारतीय धर्मशास्त्रावर आणि मनुस्मृतीवर तयार केला तोच चुकीचा होता. आणि त्यामुळे धर्मशास्त्राचा, परंतु एक गोष्ट यातून चांगली घडली. एशियाटिक सोसायटी म्हणून विल्यम जोन्सनं बंगालमध्ये सुरू केली. आणि विल्यम जोन्सनं ही सोसायटी सुरू केली त्याच साली. पहिली पंढरीची वारी ही याच साली सुरू झाली 1785. आणि मग त्याने पाहिले की इथली भाषा, लिखाणाची भाषा संस्कृत आहे, परंतु लोक तर बोली भाषेत बोलतायत. मराठी संतांचे अभंग म्हणतायत, महाराष्ट्रापुरतं सांगतोय. आणि म्हणून त्यांनी संत वाङ्मयाच्या अभ्यासाला सुद्धा सुरुवात 1750 सालीच झाली. आणि म्हणून संतांचे ग्रंथ जिथं जिथं सापडतील तिथं त्याचा धुंडोळा त्यांनी घ्यायला प्रारंभ केला. आता पंढरीच्या विठ्ठल मंदिरामध्ये असा दावा केला की पाली भाषेतले काही लेख आहेत, शिलालेख आहेत, ते कशा स्वरूपात आहेत किंवा आहेत का, असेल तर कशा स्वरूपात आहेत, किंवा ते मग पाली भाषेतच का आले असावेत. पाली भाषा ही त्यावेळची बोली भाषा होती, ती लिखाणाची भाषा होती. परंतु पंढरपूरमध्ये पाली भाषेचा एखादा शिलालेख सापडला असं उदाहरण नाही. जेही शिलालेख सापडले ते देवनागरी लिपीत आहेत आणि ब्राह्मी लिपीत आहेत जुने. त्यामुळं पाली भाषेचा ही कुठून तरी उठलेली दंतकथा असावी किंवा कोणीतरी पेरलेली ही अफवा असावी. पाली भाषेतला एकही शिलालेख आज पंढरपूरच्या मंदिरात आज तागायत सापडलेला नाही. आणि त्यामुळं त्याच्याशी, बुद्धाच्या जीवनाशी आपण ताळमेळ घालणं हे चुकीचं ठरेल. आजची ही जी माहिती आपणास जर आवडली असेल तर नक्की शेअर करा, अनेक लोकांपर्यंत पोहोचू द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मुख्य म्हणजे कमेंट करा आपल्याला ही माहिती कशी वाटली आणि आणखी आपणाकडून काय अपेक्षा आहेत किंवा आणखी कुठल्या विषयाची माहिती हवी आहे हे आपण आवर्जून कमेंटमध्ये सांगा ही विनंती.